सर्वेभ्यः नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। शारदा संस्कृत क्लासेस लातूर मुख्यः संचालकः। शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। एकंदरीत लातूर शहरामध्ये अनेक वर्षापासून आम्ही संस्कृत या विषयाची ट्यूशन चालवतोय। सध्या ऑगस्ट महिना, प्रत्येक शाळेतील साधारणतः पहिली घटक चाचणी परीक्षा आता एक 2-3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांची होणार आहे। वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे आणि क्लासेसच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांची खूप छान तयारी करून घेतलेली आहेच ऑलरेडी। आणि त्याचबरोबर विद्यार्थीसुद्धा अतिशय सुज्ञ आणि हुशार आहेत। शाळेच्या माध्यमातून खूप छानपैकी लक्ष देऊन शिकलेला भाग आहे, त्यांनी घरी अभ्यास केलेला सुद्धा भाग आहे। काही असो, येणकेनं माध्यमानं विद्यार्थी हा आउटापर्यंत पोहोचावा ही अपेक्षा आहे। आपल्या आईवडिलांचं, आपल्या गुरुजनांचं स्वप्न त्या विद्यार्थ्यांनी साकार करणं अत्यंत आवश्यक आहे। कोणताही विद्यार्थी अगदी सहजरित्या संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो, कारण आम्ही टार्गेट असं ठेवलेलं आहे की आपल्याकडला प्रत्येक विद्यार्थी हा आउटापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो निश्चितपणे पोहोचतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहतोय इयत्ता 8वीच्या वर्गाचा एक सुंदर असा क्वेश्चन पेपर, जो की घटक चाचणी क्रमांक 1चा आहे, श्री देशी केंद्र विद्यालय लातूर। तर अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या ठिकाणी नेमकं काय, उत्तरं कशा पद्धतीनं लिहायची, आदर्श उत्तरपत्रिका काय असते, कशी असते। आता शाळेमध्ये तर आपणाला खूप मन लावून सांगितलं जातंच, तरीसुद्धा हा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या माध्यमानं करतोय, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळावेत। 2023-24चा हा पेपर आहे, 20 मार्काचा पेपर असतो, वेळ 1 तास असतो। तर सुंदरपैकी आपले जे काही चित्रपट कोश आहे त्यावर आधारित 4 मार्काचा प्रश्न असतो। पहिला 4 चित्र दिलेली आहेत, एकाखाली एक आपल्याला नावं लिहायचे। संस्कृत शब्द संपला, वाक्य संपलं की पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही। गजः, व्यजनम, कदली, अजा, एक ओळ। बाकी आदर्श उत्तरपत्रिका नेमकं लिहायचं कसं ते मी थोड्या वेळानं तुम्हाला दाखवणारच आहे। रोलिंग पेपरवर उत्तरपत्रिकेवर लिहित असाल तर, आणि पेपर लिहित असाल तर अशा पद्धतीनं लिहिणं आवश्यक आहे। वचनम अनुसृत्य चित्रनामाने लिखत, वचनाला अनुसरून चित्रांची नावं लिहायची आहेत। आता या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये 2 फुलं आहेत, इथं चुकून पुष्पम झालेलं आहे, पुष्पे असं योग्य उत्तर आहे। त्या ठिकाणी 3 महिला आहेत म्हणून माला, माले, माला हा महिला हा। 2 कुत्रे आहेत म्हणून शुनकौ, 1 अपत्य लहान बाळ आहे म्हणून अपत्यम म्हटलेलं आहे। आता बाकी काही शिक्षकांना इथं नेमकं क्रिया काय चाललेली आहे हे अपेक्षित आहे, पण तसा काही इथं प्रश्न विचारलेला नाही आहे। वचनाला अनुसरून आपल्याला तिथं फक्त नावं लिहायची आहेत। एक ओळ सोडून पुन्हा स्तंभ मेलनम करूत, अ गट जशास तसा लिहायचा, बाण दाखवून ब गटातील योग्य उत्तर लिहायचं असतं। पुरुषाः देवः देवो देवाः 3रा नंबर, तीतः अंती वदंती आलेला आहे। चटका, माला पहिला नंबर, माला माले माला हा पहिला नंबर, 1 नंबर ती म्हणून कूजती। तौ सह तौ 2रा नंबर, तीतः म्हणून गच्छतः। म्हणजे करंगळीवर 1, 2, 3 जास्तीत जास्त येतात। त्याच्या बाजूच्या बोटावर त्वम युवाम युयम, सी थह थ 4, 5, 6। त्याच्या बाजूच्या म्हणजे मध्यमा या बोटावर 7, 8, 9 अहम आवाम वयम, मी वह मह, मग वयमचा नंबर 9 आला म्हणून तिथं गायामह हे उत्तर योग्य आहे। संख्या साधारणतः 1 ते 50पर्यंत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। अक्षरात लिहिलं की उभी दंडी द्यायचं, अंकात लिहिलं की उभी दंडी किंवा पूर्णविराम द्यायचं नाही, आणि अंक हे शुद्ध मराठीमध्ये असायला पाहिजेत समय आणि संख्येच्या बाबतीत। प्रश्न दुसरा हा नवीन पेजवर लिहिणं अपेक्षित आहे। जास्तही सुटसुटीतपणा ठेवू नका, जास्तही किजबिलकाला करू नका, जर आता तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर, कारण कसं आहे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं। आणि इयत्ता 8वीचा विद्यार्थी म्हणजे हा मातीचा गोळा असतो, त्याला घडवायचं म्हणलं की खूप मोठा
आनंद शिक्षक लोकांना मिळत असतो, कारण संस्कृत भाषेसाठी तुम्ही नवीन आहात. पण वास्तविकता अशी असते की बऱ्याचशा 9वी-10वीच्या गेलेल्यासुद्धा विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता येत नाही, लिहिता येत नाही. कुठंतरी आम्हाला दुःख वाटतं त्या गोष्टीचं. परंतु 8वीचा विद्यार्थी हा संस्कृतच्या दृष्टीनं नवीन असतो. मग 8वीपासून बेसिक तयारी झाली पाहिजे आपली, आणि 8वीचा बेस पक्का जर झाला तुमचा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, तर 9वी आणि 10वीला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळविण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. पण बऱ्याचशा पालकांना आणि विद्यार्थ्याला वाटतं की काय 8वीला सोपं आहे, 9वीला थोडंसं कठीण वाटतं, 10वीला पुन्हा कसं झालं की वाटतं. पण काही असो, तुम्ही हुशार असाल, सुज्ञ असाल तर निश्चित आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळवावेत हे अपेक्षित आहे. त्यानंतर सह, सा, तत्. सह म्हणजे पुल्लिंग, सा म्हणजे स्त्रीलिंग, तद म्हणजे नपुंसकलिंग. आता हा जो काही भाग शिकवतोय हा जर तुम्हाला आवडला तर निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे. त्याचबरोबर कुठेही ट्यूशन लावा, कारण शाळा प्लस तुमचा घरचा अभ्यास प्लस ट्यूशन ह्या तिन्हीच्या माध्यमानं विद्यार्थी आउट ऑफपर्यंत जावा हे अपेक्षित आहे. आणि शाळा आणि तुमचा घरचा अभ्यासाच्या आधारे जर तुम्ही आउट ऑफपर्यंत गेलात तर खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमच्या एवढे सुज्ञ तुम्हीच. आणि असे विद्वान विद्यार्थी आम्हाला भेटावेत अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आमचंही काही त्या ठिकाणी थोडंफार का असे ना योगदान लाभावं त्यांच्या मार्क्स वाढीमध्ये हे अपेक्षित आहे. सह म्हणजे पुल्लिंग, सा म्हणजे स्त्रीलिंग, तद म्हणजे नपुंसकलिंग. विसर्ग आला की पुल्लिंग, काना आला किंवा दुसरी वेलांटी आली की स्त्रीलिंग, आणि हलंत म आले की नपुंसकलिंग. त्या दृष्टिकोनातून मूषकः उंदीर, तो उंदीर म्हणून पुल्लिंग. मक्षिका माशी, तो माशी, ती माशी का ते माशी, ती माशी म्हणून सा स्त्रीलिंग. वृक्षः झाड, ते झाड नपुंसकलिंग मराठीत, पण संस्कृतमध्ये तो वृक्ष म्हणून पुल्लिंग असतं. गगनम आकाश, ते आकाश नपुंसकलिंग. वनम ते जंगल नपुंसकलिंग. माला माळ, ती माळ म्हणून स्त्रीलिंग. शाटिका साडी, ती साडी म्हणून स्त्रीलिंग. दुग्धम दूध, ते दूध म्हणून नपुंसकलिंग आलेलं आहे. अशा प्रकारची कथा दिलेली असते. कथा उत्तरपत्रिकेत लिहिताना पूर्ण लिहायची आहे आणि योग्य असा पर्याय ठेवून त्या ठिकाणी त्याला अंडरलाईन करायचं आहे. म्हणजे पेपर चेक करत असताना शिक्षकाला किंवा शिक्षिकेला खूप छान तुमचा पेपर वाटला पाहिजे, सुटसुटीत आकर्षक असा पेपर. त्यांनी आपल्या 8वी 9वी 10वीच्या सगळ्या वर्गामध्ये तुमचं नाव सांगितलं पाहिजे. वाह, आम्ही एवढे 200-300 पेपर चेक केले, त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर पेपर मला हा वाटला, हे इम्प्रेशन तुमचं पडणं आवश्यक आहे. सुरुवातीला पर्याय वाचायचं. मंजुषा, खिन्नह म्हणजे दुःखी, काकह म्हणजे कावळा, पश्यती म्हणजे पाहतो, भ्रमती म्हणजे फिरतो. एकह डॅडॅश अतिव तृषार्तः, एक ज्या खूप तहानलेला होता, कोण, कावळा म्हणून काकह. तो इकडे, सह अत्र तत्र, तो इकडे तिकडे काय करतो, फिरतो, भ्रमती. किंतु जलम न अस्ति, परंतु पाणी नसतं. सह वने एकम घटम, तो जंगलामध्ये एक घागर किंवा मडकं पाहतो, पश्यती. किंतु घटे जलम अल्पम, परंतु त्या माठामध्ये पाणी कमी असतं. सह डॅडॅश भवती, तो कसा होतो, दुःखी होतो, खिन्नः भवती. त्याच्यानंतर इथं किमपी एकम म्हटलेलं आहे, पण आपण दोन्ही पण लिहायचं बरं का. पर्याय जरी दिलेले असले तरीसुद्धा एकही सोडायचं नाही, बिनधास्त लिखाण करायचं. 8वीचं 9वीचं सोपंच आहे. 80 मार्काचा 50 मार्काचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये सांगूत आम्ही तुम्हाला परत कशा पद्धतीनं सोडवायचं तोही भाग. यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस हे चॅनल आहे, आपण ते पाहू शकता. त्यानंतर क्रमांक 2 मंजुषा, नीरजा नाव आहे. मम माझा, माझी, माझे. वसामी राहतो किंवा राहते. छात्रः विद्यार्थी. वसामी हे क्रियापद आहे, क्रियापदावर लिंगाचा परिणाम होत नसतो, म्हणून वसामी. अहम वसामी, मी राहतो, मुलगा आहे म्हणून. एखाद्या शिक्षिकेनं म्हटलं अहम वसामी, मी राहते, असा अर्थ झाला त्याचा. डॅडॅश नाम सत्यप्रिय, माझे नाव सत्यप्रिय, मम नाम. त्यानंतर अहम डॅडॅश, मी कोण, विद्यार्थी, म्हणून अहम छात्रः असं या ठिकाणी उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकता पुढं
अंडरलाईन वगैरे केलेली आहे व्यवस्थित. अहम वर्धानगरे, मी वर्धा शहरामध्ये. अहमचा नंबर 7वा आणि त्याच्यामुळं काय झालं त्या ठिकाणी 7 नंबरचा प्रत्यय. ती तह अंती सी थ थ मी वह मह, म्हणून मी आलेलं आहे. वसामी. मम माता, माझी आई नीरजा. त्यानंतर क्रियापद कोष्टकम पूरयत, अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आहे. रिकाम्या जागी जे लिहिला त्याला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. पठती, ती तह अंती, पठती पठतः पठंती. सी थह थ, पठसी पठथः पठत. पठामी पठावह पठामह. त्याच्यानंतर एक आदर्श उत्तरपत्रिका नेमकं कशी असते त्या संदर्भात मी स्वतः लिखाण केलेलं आहे, आपल्याला आता दाखवू इच्छितो आहे. याच व्हिडिओच्या माध्यमानं कंटिन्यू आपण पाहूया. तर हा आमच्या क्लासेसचा रिझल्ट आहे. तर अतिशय सुंदररित्या प्रयत्न करतो आहे, प्रामाणिक प्रयत्न म्हणतात त्याला. आणि येन केन माध्यमाने अनेक सोयीसुविधासुद्धा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याला खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळावे, कमी फीसमध्ये कमी वेळेमध्ये खूप छानपैकी शिकता यावं, हाही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. 17-18 वर्षापासून ट्यूशन चालवतो आहे. अनेक विद्यार्थी ज्ञानवंत गुणवंत होऊन महिना 2-2, 3-3 लाख रुपयेसुद्धा पगारी उचलत आहेत. स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत अनेक विद्यार्थ्यांचे. खरंच सगळ्यात पवित्र क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे. त्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक जो की विद्यार्थ्यांना घडवतो आहे, एक भावी पिढी चांगल्या प्रकारे घडविण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचाच मी एक हिस्सा आहे. फक्त एवढंच आहे की मी कुठं शासकीय नोकरीवर नाही आहे. एक साधारणत 13-14 घंटे ट्यूशन क्षेत्रामध्येच कार्य करतो आहे आणि आनंद होतो, आनंद मिळतो. शाळेतल्या घटक चाचणी परीक्षेत जर कुठेही ट्यूशन न लावता जर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळाले तर फक्त वार्षिक फीस तुम्हाला म्हणजे भरपूर अशी कमी असणार आहे. निश्चित त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो. ऑनलाईन ऑफलाईन ट्यूशन क्लासेस आहेत आपले. तर या माध्यमानं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत तर आमच्या क्लासचा स्कॉलरशिपचा एक पेपर तुम्ही देऊ शकता. ट्यूशन लावायचं असेल तर आपल्याला वार्षिक फीसमध्ये सवलत मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये, ठीक आहे. आणि जर नको असेल तर बक्षीस मिळेल 100 रुपये तुम्हाला. दर शुक्रवारी परीक्षा असते ती. आता आपण कंटिन्यू इयत्ता 8वीची एक आदर्श उत्तरपत्रिका नेमकं काय असते, कशी असते त्या संदर्भात आपण आता पाहूया. हे जे काही सांगतोय बोलतोय याचा निश्चितपणे माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना फायदा होणार आहे. हा 9वीचा पेपर आहे, मी स्वतः लिहिलेला आहे. तसंच 8वीचा सुद्धा 20 मार्काचा असंच सुंदरपैकी लिखाण करणं आवश्यक आहे. तर पाहू शकतो आपण आता या ठिकाणी प्रश्नपत्रिका वेगळी आणि उत्तरपत्रिका वेगळी आहे बेटांनो. प्रश्न क्रमांक 1 अ, चित्राणाम नामाने 3 पैकी 2 मार्क असं लिहा तुम्ही तिथं उत्तरपत्रिकेत. रोलिंग पेपरवर तुम्ही लिहित असाल तर, आणि डायरेक्ट पेपर लिहित असाल तर काही गरज नाही तेवढं, ठीक आहे. एकाखाली एक लिहायचं, उभीदंडी द्यायचं. संख्या जास्त विस्तृत काही लिहू नका, फक्त संख्या हे हेडिंग टाका. पेपर चेक करत असताना सर मॅडम लोकांना खूप छान लक्षात येऊन जाईल. 3 पैकी 2 गुणासाठी बॉक्समध्ये लिहा असं. डाव्या बाजूचं लिहायचं आणि मग उजव्या बाजूचं लिखाण करायचं आहे. अंकात लिहिल्यावर उभीदंडी द्यायचं नाही, अक्षरात लिहिल्यावर पूर्णविराम देणं आवश्यक आहे. समय आहे, शुद्ध मराठी अंकांचा वापर करा. त्यानंतर नवीन प्रश्न नवीन पेजवर, म्हणून प्रश्न क्रमांक 2 इथं राहू द्या. जागा खाली थोडी 2-4 ओळी राहिल्या तर काही टेन्शन नाही त्याचं. गद्यांश एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. एक उतारा दिलेला असतो, आता देतात का नाही, काही लोक देतात काही नाही वगैरे असो. तर अशा पद्धतीनं लिहायचं आहे. प्रश्ननिर्माणकृत प्रश्नार्थक शब्दाचा वापर केल्यावर शेवटी क्वेश्चन मार्क देणं आवश्यक आहे. समानार्थी लिहिताना = विरुद्धार्थी लिहिताना गुणिलेचं चिन्ह लिहायचं आहे. सत्यम असत्यम लिहित असताना वाक्य पूर्ण लिहायचं आहे, पुन्हा जे काही उत्तर आहे ते लिहायचं आहे. तर पुन्हा नंतर प्रश्न क्रमांक 3 श्लोकस्य अनुवाद म्हणजे भाषांतर.
श्लोक शुद्ध 2 ओळीचा श्लोक 2 ओळीमध्ये, 4 ओळीचा श्लोक 4 ओळीमध्ये लिहायचा आहे. आणि पूर्णविराम पहिली ओळ संपली की द्यायचं आहे, एक सिंगल, आणि दुसरी ओळ संपल्याच्यानंतर आपल्याला डबल पूर्णविराम त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. वर्णविग्रहसुद्धा आहे, वर्णविन्याससुद्धा असं म्हटलं जातं त्याला. निश्चित फायदा होणार आहे तुम्हाला. नळाचं न, बाणाचं न कुठं वापरायचं तेही या ठिकाणी दिलेलं आहे. तालिका बहुतेक हा द्वितीय घटक चाचणी संदर्भातला पेपर आहे, त्याच्यामुळे काही घाबरून जाऊ नका. नदी, कवी वगैरे आत्ताच येत नाहीत आपल्याला. फक्त लिखाणाची पद्धत राहू द्या. नामतालिका, सर्वनाम तालिका, क्रियापद तालिका असते. अंडरलाईन करायचं असतं आपणाला लिखाण वगैरे केल्याच्या नंतर. आणि एन केन माध्यमानं आपण आउट ऑफपर्यंत जावं हे अपेक्षित आहे. असो, बेस्ट ऑफ लक तुम्हा सर्वांना. व्हिडिओ आवडला तर आवर्जून शेअर करायचा आहे. आणि ट्यूशन आमच्याकडे नाही आहे, तुमचं काही हरकत नाही, पण तुम्हाला जर संस्कृत संदर्भात काही अडीअडचणी वाटल्या तर बिनधास्तपणे तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता. मोबाईल नंबर वगैरे आलेलाच आहे तिथं अगोदर बॅनरच्या पॉम्पलेटच्या माध्यमानं. जे संस्कृत रसिक आहेत तेही विचारू शकतात, किंवा माझं जर काही शिकवण्यामध्ये चुकत असेल किंवा चुकलेलं असेल तर त्याही सूचना तुम्ही मला करू शकता. मी काही भरपूर स्वतःला विद्वान समजणाऱ्यापैकी नाही, पण प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. 4 चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलेलो आहे. मग आमचे गुरुवर्य रामदासजी असतील, आमचे महागुरू असतील, तर एकंदरीत प्रयत्न करतो आहे चांगलं शिकविण्याचा, विद्यार्थी घडावा हा उद्देश आहे. त्या विद्यार्थ्यानं आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शाळेतील गुरुजनांचं नाव आणि आम्हासारख्या ट्युशन क्लासेसवाल्यांचं नाव मोठं करावं हे अपेक्षित आहे. आणि जर तुम्हाला हे शिकवण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत आवडली तर आवर्जून इतरांनाही सांगा. व्हॉट्सअप, फेसबुकला पाठवा लिंक वगैरे, यूट्यूबची स्टेटसला ठेवा. आणि जर असेल इच्छा ट्युशन लावण्याची तर स्वागत. खूप कमी फीस सध्याही चालू आहे. आणि तुम्ही जर तुमची गुणवत्ता आत्ताच सिद्ध केली तर त्याचा फायदा 9वी आणि 10वीला सुद्धा होतो. 9वीची फीस आमची वार्षिक 9,000, 10वीची 10 जरी असली तरी आम्ही 50% सवलत तुम्हाला देऊ शकतो पुढच्या काळामध्ये. जास्तीत जास्त विद्यार्थी यावत, आमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा त्यांना व्हावा हे अपेक्षित आहे. असो, थांबूया आपण या ठिकाणी.